जय जय रघुवीर समर्थ। तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा। जनी बोलण्या सारिखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 115 याचा विचार पाहणार आहोत। समर्थ आम्हाला गेल्या काही श्लोकांमधून तुटे वाद संवाद तो हितकारी, जीवनामध्ये वाद मिटवणारा, संवाद प्रस्थापित करणारा, असा हा जीवनाला समाधान प्रदान करणारा शास्त्राचा प्रांत समर्थ माऊली आम्हाला समजावून सांगत आहे। या संवादामध्ये सगळ्यात महत्वाची गरज आहे ती म्हणजे संतांनी दिलेल्या साधन मार्गावरती आपलं जीवन आचरण करून दाखवण्याची। म्हणून समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आम्हाला अत्यंत निक्षून सांगितलं की फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे मना तूच शोधून पाहे। मना, अरे तू जर क्रियेशिवाय केवळ आम्ही जे तुला सांगतोय ते ऐकत राहिलास, त्याने तू कधी संवादी होऊ शकणार नाही। संवाद प्रस्थापित होण्यासाठी तुला कृती करायला हवी, तुला आम्ही सांगितलेल्या मार्गावरती चालायला हवं। अशा या संतांचा बोध समर्थांनी आम्हाला सांगितला आणि यामध्ये एक अत्यंत महत्वाचं सूत्र आम्हाला दिलं की क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे। बघा, आपण एखादा रोग झाला असता डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला सगळं आपल्या हिताचं सांगतो, औषधं लिहून देतो, पण जर आपण औषधच घेतली नाहीत तर केवळ डॉक्टरनी सांगितलं म्हणून आपल्याला बरं वाटेल का हो? अर्थातच नाही। पण परमार्थ विद्येमध्ये काही संत वचनं ही अशी मार्मिक असतात, अशी हृदयापर्यंत खोलवर जाऊन पोहोचतात की ही वचनच औषध रूपाने आपल्या अंतःकरणामध्ये परिवर्तन करू लागतात। त्यामुळे संत समागम हा जीवनाचा खऱ्या अर्थाने महद्भाग्याचा क्षण आहे। अशा या संत वचनांचं आपल्या जीवनामध्ये असलेलं अनन्य साधारण महत्व समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगत आहेत। काय म्हणताय समर्थ? तुटे वाद संवाद तेथे करावा। कुठं संवाद करावा? बघा, जगामध्ये बोलण्यासाठी तर अनेक फोरम उपलब्ध आहेत, आपण अनेक लोकांशी बोलत असतो, पण या लोकांशी बोलणं म्हणजे माऊलीच्या भाषेमध्ये अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी, अशी आमची स्थिती असते। मग संवाद कुठं करावा आणि मौन कुठं धरावं याचं आपल्याला एक प्रॅक्टिकल सोल्युशन समर्थ देतात की संवाद तेथेच करावा जिथे त्या संवादातून तुमचा अहंकार गळून पडेल, विवेके अहंकार हा पालटावा। त्या संवादातून तुमच्या हृदयामध्ये विवेकाची जागृती होईल आणि विवेक काय करेल तर तुमच्यातला हा अहंकार तुम्हाला सोडायला भाग पाडेल। या अहंकाराच्या पायीच जे आपल्या जीवनामध्ये आम्हाला दुःख होतंय ते दुःख आमचं संपेल आणि मनुष्य स्वाभाविकपणे जनी बोलण्या सारिखे आचरावे।
आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या वाणीमध्ये असलेलं हे अंतर ज्या संवाद शास्त्रातून आमच्या जीवनामध्ये गळून पडतं, जिथं आमची कृती आणि आमचे विचार, आमचे शब्द यांमध्ये अंतर राहत नाही, असं जीवनामध्ये संवाद प्रस्थापित करणारं हे सत्संगाचं शास्त्र समर्थ आम्हाला सांगतायत. आणि या विवेकामुळं, हा अहंकार गळून पडल्यामुळं मनुष्य स्वाभाविकपणे क्रिया पालटे भक्ती मार्गेची जावे. त्याच्या जीवनामध्ये ज्या या भक्ती मार्गापासून तो विन्मुख असतो, या संत संवादामधूनच त्याला त्याच्या जीवनामध्ये भक्ती मार्ग गवसतो आणि तो त्यावरती चालू लागतो. सज्जनो, असं हे संत संगातून निर्माण होणारं संवाद शास्त्र समर्थ आम्हाला सांगत आहेत. बघा, मी आपल्याला आधी म्हटल्याप्रमाणे समाजशील प्राणी असल्यामुळं मनुष्य हा अनेक लोकांशी संवाद करत असतो. अनेकदा आपण या संवादाला केवळ एक मनोरंजन या रूपाने देखील करत असतो. आपण अनंत शब्द दिवसभरामध्ये उच्चारण करत असतो, पण जर आपल्याला कोणी विचारलं की नेमकं काय बोलणं झालं, तर बऱ्याचदा तो संवाद देखील आपल्याला आठवत नाही, आपण काय बोललो हे देखील आपल्याला आठवत नाही. या आकाशाच्या पोकळीमध्ये विरुळून जातात हे शब्द. त्यामुळे तर समर्थांनी आम्हाला एक अत्यंत महत्वाचा सदुपदेश मनोबोधाच्या सुरुवातीच्या श्लोकांमध्ये करताना सांगितलंय की मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. हे मना, समाज जीवनामध्ये उगीच वाचाळता ठेवून आपली शक्ती खर्च करू नकोस. मौन्य मुद्रा ठेव, कामापुरतं बोल, जेवढं काही व्यवहार आहे तेवढंच बोल. आणि जेव्हा एखादा संत तुला प्राप्त होईल, तेव्हा मात्र आपल्या मनामधला प्रश्न त्याला विचारल्याशिवाय राहू नकोस. तिथं मात्र मौन बाळगू नकोस. संत तर अंतर्यामी आहेत, पण ते तुमच्या मुखामधून जाणू पाहत असतात की नेमकं तुम्हाला काय हवंय, नेमकं तुमचं दुखणं काय आहे. सज्जनो, रामचरित मानसमध्ये भरद्वाज मुनी आणि याज्ञवल्क मुनींचा एक अतिशय सुंदर संवाद बालकांडाच्या सुरुवातीला आहे. बघा, आता मकर संक्रांत होऊन गेली की नाही, आणि आता माघ स्नान सुरू झालंय. तसं प्रयाग क्षेत्री माघ स्नानाच्या निमित्ताने अनेक साधू संत भरद्वाज मुनींच्या आश्रमात आलेले असतात. पण भरद्वाज मुनींच्या अंतःकरणामध्ये घालमेल चालू आहे, आणि ती घालमेल त्यांना काही केल्या शांत करता येत नाहीये. कोणाशी बोलूनही त्यांना नेमकं त्याचं उत्तर कळत नाहीये. काय घालमेल होती त्यांच्या हृदयामध्ये? प्रभु सोई राम की अपर को जाही सुमिरत शिव. ज्याचं स्मरण शिव करतो तो राम कोणी वेगळाच आहे का? आणि आम्ही जे राम नाम घेतो तो कौसल्येचा राम कोणी वेगळा आहे का? अर्थात राम आणि आत्माराम या तत्वांमध्ये असलेलं अंतर त्यांना काही केल्या शमवता येत नव्हतं. त्यामुळे विसंवाद अंतःकरणात निर्माण झाला, आणि अशा या विसंवादातून मन क्षुब्ध झालं होतं. मी परवा सहज कुठेतरी एक गोष्ट माझ्या वाचनामध्ये आली. राधाबाबा नावाचे वृंदावनमध्ये एक फार मोठे संत होऊन गेले. त्यांनी एका व्यक्तीला नामाची दीक्षा देताना सांगितलं होतं की केवळ नाम घ्या, केवळ नाम घ्या, केवळ नाम घ्या, तुमचं कार्य होईल. नंतर राधाबाबांनी देह ठेवला आणि ती व्यक्ती अगदी आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरणाला लागली. नामस्मरण करत असताना एके दिवशी त्याच्या मनामध्ये विकल्प आला, कारण त्याला तेवढ्याच एका जवळच्या माणसाने, जो त्याचा स्नेही होता, अधिकारी होता, त्याने सांगितलं की अरे बाळा, केवळ नामस्मरणाने कसं साधेल बरं? तुला त्याच्याबरोबर भगवंताचं कथा आणि भगवंताची लीला देखील ऐकली पाहिजे. आता हा मनुष्य म्हणायला लागला, मला तर माझ्या गुरुनी केवळ नाम घ्यायला सांगितलं, हे लीला आणि त्याचं चरित्र मी कुठं ऐकू? डोळ्यातून अश्रू येऊ लागले की अरे, आपल्याला तर आता सांगायला आपले गुरु पण राहिले नाहीत, मग मी हे करू का नको करू? एक द्वंद्व सुरू झालं. सज्जनो, जसं द्वंद्व भरद्वाज मुनींच्या अंतःकरणात होतं, तसंच द्वंद्व आजच्या काळामध्ये एका नामधारकाच्या, आणि ही अगदी वस्तुस्थिती आहे, कारण आम्ही देखील बहुतांश मंडळी बऱ्याचदा या द्विधेमध्ये अडकतो की सगुण खरं का निर्गुण खरं का नाम खरं. आणि अशीच त्याच्या मनामध्ये देखील
द्वंद्वाची अवस्था होती, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रामासमोर बसले होते जप करत आणि म्हणाले, रामा आता तूच उत्तर दे. तर काय आश्चर्य, पाठीमागून कोणीतरी हात ठेवावा, वळून बघतायत तर राधा बाबा म्हणजे ज्यांनी आपला देह ठेवलाय असे संत आपल्या सत्शिष्यासाठी पुन्हा प्रगट झाले आणि म्हणाले, अरे बाळा, नाम आणि रूप काही वेगळं नाहीये बरं. तू नाम घे, तुला रूपाच्या सर्व लीला, सगळं प्रेम आपोआप कळेल. नामाच्या पेक्षा दुसरं तुला काहीच त्यासाठी करायची गरज नाही. आणि हे शब्द जेव्हा त्यांच्या कानावरती पडले ना, त्यांना असं वाटलं की जणू काही संपूर्ण आपलं समाधान झालंय. काय गंमत आहे हो या संतांच्या शब्दामध्ये. इथं भरद्वाज मुनींना देखील काही साधं गोष्ट नव्हती. भरद्वाज मुनी म्हणजे तापस समदम दया निधाना परमारथ पथ परम सुजाना असं ज्यांचं वर्णन करण्यात येतं असे भरद्वाज मुनी. त्यांना कळत नाहीये का की तोच एक राम आहे, जो कौसल्येचा राम, तोच आत्माराम. पण गंमत अशी आहे की ते शब्द अशा एका संताकडून ऐकायचे होते ज्यांनी त्याचा अनुभव घेतलाय. आणि मग याज्ञवल्क मुनींचं आगमन होतं. बघा, जेव्हा जेव्हा शिष्याच्या मनामध्ये अशी खऱ्या अर्थाने द्वंद्वाची स्थिती असते ना, त्यावेळेला सद्गुरू त्याला आपणहून येऊन भेटतो. त्याला वेगळं काहीच करावं लागत नाही. आणि तो येऊन त्याला अशा शब्दांमध्ये समजावतो की ज्या शब्दांनी त्याचं समाधान होतं. म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की तुटे वाद संवाद तेथे करावा. कुठे करावा? अशा अधिकारी संताच्या जवळ संवाद करावा, कारण त्या शब्दांमध्ये ताकद आहे. बघा, आमच्यासारखी मंडळी कदाचित तुमच्या कानाला प्रिय वाटणारी वचनं बोलतील, कारण आम्ही शब्दाचे अधिकारी आहोत. पण संत हे अनुभवाचे अधिकारी असतात. त्यांनी त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे कदाचित ते शब्द ज्ञान त्यांच्याकडे नसेल, पण ते जे काही बोलतील ना, त्याने तुमच्या हृदयामधले सगळी किलमिश स्वाभाविकपणे गळून पडतात. सगळा धुराळा खाली बसतो आणि तुमच्या हृदयामध्ये प्रस्थापित होतो तो म्हणजे विवेक. आणि याज्ञवल्कांनी देखील भरद्वाजांना अशाच पद्धतीने समजावलं आणि त्यांना रामकथा सांगितली. हा संवाद तिथे प्रस्थापित केला. बघा, या संवादाचं शास्त्र सज्जनो केवळ संत जाणतात. पण जेव्हा तुमच्या हृदयामध्ये मुमुक्षत्व येतं ना, तेव्हा संत तुमच्या जीवनामध्ये येतो. जसं भरद्वाज मुनींच्या हृदयामध्ये ते मुमुक्षत्व आलं, किंवा राधाबाबांसारखा संत जो या 21व्या शतकामध्ये या भूतलावरती होता, त्याच्या असलेल्या एका दीक्षित साधकाच्या हृदयामध्ये हे मुमुक्षत्व आलं. सज्जनो, या मुमुक्षत्वाने जेव्हा तुम्हाला सद्गुरूंच्या वचनांचा खऱ्या अर्थाने बोध होतो, जेव्हा ती अशरीरवाणी तुमच्या हृदयामध्ये प्रगटते, जेव्हा हृदयामध्ये त्या सद्गुरू वचनांची शीतलता स्पर्श करते, तेव्हा एक अत्यंत महत्वाची गोष्ट होते. विवेके अहंकार हा पालटावा. मीच खरं, मला जे कळालं आहे तेच बरोबर, या हेकेखोर भूमिकेमुळं आम्ही बऱ्याचदा सत्याचा स्वीकार करू शकत नाही. मी नेहमी गमतीने म्हणत असतो की लहानपणी आपण कंपास घेऊन सर्कल काढायचो. बघा, ते सर्कल काढताना जसं ते टोक अणकुचीदार त्या केंद्रबिंदूमध्ये रोवून बसलेलं असतं ना, तसं आज आम्ही ज्ञानाची मोठी मोठी सर्कल काढू, पण अहंकाराचं टोक मात्र जसंच्या तसं असतं. त्यामुळे मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. कदाचित एखादा ज्ञानी मोठं वर्तुळ काढेल, एखादा अज्ञानी छोटं वर्तुळ काढेल, पण दोघांच्या मध्ये अहंकार मात्र तसाच रुतून बसलाय. हा अहंकार हा संत वचनांनी गळून पडतो. आपण कोणीच नाही, आपल्याला काहीच कळत नाही. श्री महाराज त्यामुळे म्हणायचे की मला खरंच काही कळत नाही. हे ज्याला कळलं ना, त्याला सगळं कळलं. सज्जनो, हा अहंकार या संत संवादामधून गळून पडतो. आणि एक मनुष्याला हा विवेक जागृत झाला ना, की जसं अंधाऱ्या रस्त्यावरती जाताना एखाद्या माणसाच्या हातामध्ये कंदील असेल, तर तो त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये नेमका रस्ता जसा धरून चालतो, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्त्यापासून चुकत नाही. तसं एकदा का तुमच्या हातामध्ये विवेक आला, एकदा का या संत संगतीमधून विवेक उमजला, की सज्जनो, तुम्ही परमार्थाच्या रस्त्यावरती अचूक चालत राहता. हा अहंकार पालटतो.
आणि तुमच्या हृदयामध्ये विवेक त्या सिंहासनावरती आरूढ होतो. तो विवेक जागृत झाला की जनी बोलण्या सारिखे आचरावे. आपण त्या गुरुवचनांप्रमाणे जीवन जगायला लागतो. कदाचित खाचखळगे येतील, काटेकुटे येतील, कुठेतरी भ्रमल्यासारखं देखील होईल, पण विवेकाचा कंदील जर जागृत असेल, संत संग जर निरंतर असेल, आपल्या सद्गुरूच्या वचनांचा जर निरंतर आम्हाला आठव असेल, आणि हो तुम्ही जर साधनानिष्ठ असाल, तर तो रस्ता तुम्हाला थोडा वेळ भ्रम झाल्यासारखा वाटेल, पण तो रस्ता कधी तुम्ही चुकणार नाही. तुम्ही अगदी थेट या अज्ञानाच्या अंधकारामध्ये देखील विवेकरूपी कंदिलाच्या प्रकाशात तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत जाऊन पोहोचाल. विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्या सारिखे आचरावे. आणि ज्या कृती आज आम्हाला भगवंतापासून लांब नेत होत्या, ज्या कृतींची आम्हाला स्वतःला लाज वाटत होती, असं दुश्चित्त करणाऱ्या सगळ्या कृती एक एक करून या विवेकरूपी प्रकाशामध्ये आमच्या जीवनामधून निघून जातात. आणि आम्ही क्रिया पालटे भक्ती मार्गेची जावे. हा भक्तीचा जो मार्ग आहे ना सज्जनो, हा केवळ विवेक प्रकाशामध्ये चालता येतो. विवेक ज्याचा जागृत नाही तो या भक्ती मार्गाच्या निसरड्या वाट्यांवरून खाली घसरतो, कुठल्या तरी चुकीच्या मार्गामध्ये लागतो, चुकीच्या गोष्टीला भक्ती समजून बसतो. भक्तीचा अर्थ एकच आहे, भगवंतावरती निरतिशय प्रेम करण्याची कला. आणि या निरतिशय प्रेमासाठी तुम्हाला काहीच लागत नाही. तुम्ही आणि तुमचा भगवंत यामध्ये या प्रेमाचा सेतू तुम्हाला बांधायचा असतो. हा प्रेमाचा सेतू सज्जनो संत संवादामधून प्रस्थापित होतो. श्री महाराज गोंदवल्याला आलेल्याला प्रत्येकाला म्हणायचे, अहो माझ्या रामाकडे एकदा डोळे भरून पहा हो तुम्ही. सज्जनो, हे राम प्रेम या संत संवादामधून जागृत व्हायचं. भक्तीचा अर्थ केवळ कृती नाही, भक्तीचा अर्थ केवळ दररोजची पूजा नाही. वेअर इज युअर माइंड, हा आहे भक्तीचा खरा प्राण. तुम्ही शांत बसला आहात, पण तरी देखील जर तुमचं मन त्या भगवंताच्या अनुसंधानामध्ये आहे, तर तुमची ती कृती निश्चितच भक्ती मार्गावरती आहे. पण कदाचित तुम्ही भक्तीचा अवडंबर करत आहात, मोठे मोठे उत्सव करत आहात, पण या सगळ्या उत्सवाच्या मागे हेतू भक्ती नाही, काहीतरी लौकिक आहे, काहीतरी मिळवणं आहे, काहीतरी प्रस्थापित करणं आहे. तर कदाचित वरवर पाहता हा भक्तीचा मार्ग देखील फसवा ठरू शकतो. हा भक्तीचा मार्ग जगाच्या सर्टिफिकेटनी मोजायचा नाही. हा आपणच आपल्या हृदयामध्ये ठरवायचा की मी ही जी कृती करतोय ही मी माझ्या भगवंताकडे नेण्यासाठी करतोय, काही कृती मला भगवत विन्मुख करतेय. आणि हा प्रश्न केवळ विवेकाने आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये सोडवू शकतो. बघा, ज्याला हा अंतःकरणामध्ये प्रश्न सोडवता आला तो निरंतर आपल्या सगळ्या कर्मांमध्ये जे काही करेल ते या भक्ती मार्गावरती चालणारच ठरेल. पण हे सगळं कोणाच्या बाबतीत घडू शकतं? कोणाचा अहंकार विवेकाने पालटला जातो? कोण जनी बोलणे सारिखे आचरावे या स्थितीमध्ये जाऊ शकतो? कोण असा आहे जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सतत निरंतर भक्ती मार्गावरती चालू शकतो? तर तोच चालू शकेल जो संत संवादामध्ये आहे, जो सत्संगामध्ये आहे. बोला तुम्ही तुमच्या गुरुशी, तुमचा गुरु तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करतो. तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये त्या गुरुची अशरीरवाणी ऐकू शकता. हे सगळं तुमच्या तळमळीवरती, उत्कटतेवरती अवलंबून आहे. तशी उत्कटता, तळमळ लागणं हे सज्जनो या मनुष्य जन्मामधलं सद्भाग्य. अशा या भक्ती मार्गामध्ये जाताना मनुष्याला जी एक अत्यंतिक श्रद्धेची गरज असते ना, त्या श्रद्धेचं निरूपण आता समर्थ आम्हाला पुढील 10 श्लोकांमध्ये सांगणार आहेत. त्याचं चिंतन आपण उद्यापासूनच्या कथा विभागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.